जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल। संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या प्रस्थान ठेवणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येते। आषाढी वारी आणि तुकोबारायांच्या पालखीच्या निमित्ताने अनेक दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्यात। देहूनगरीत पालखीची कशी तयारी सुरू आहे, काय नियोजन आहे, या संदर्भात तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्तपरायण प्रशांत महाराज मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। या प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज मोरे देहूकर, जे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहेत, तसंच आंतरराष्ट्रीय कीर्तनकार आहेत, असे आदरणीय प्रशांत महाराज आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण काही बातचीत करणार आहोत। महाराज, उद्या पालखी सोहळा सुरू होईल, उद्या इथून वाटचाल सुरू होईल, तर सध्या कशी तयारी सुरू आहे, उद्याचं नियोजन काय असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नेमक्या काय भावना आहेत? रामकृष्ण। माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा। गेली 750 वर्षापासून चालू झालेली वारी, त्याचं रूपांतर काही वर्षांनी पालखी सोहळ्यामध्ये झालं आणि यावर्षी हा पालखी सोहळा 340वा पालखी सोहळा आहे। तयारी आता पूर्ण झालेली आहे। उद्याचं प्रस्थान होणार आहे। या प्रस्थान सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या, मानास दिंड्या या मंदिरामध्ये उपस्थित राहतात। तसेच पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून देखील अनेक दिंड्या देहूगावामध्ये वास्तव्यास येतात। सकाळी पहाटे तुकोबारायांची आणि पांडुरंग विठ्ठलाची महापूजा संस्थाच्या वतीने केली जाते। तसेच पालखी सोहळा जनक ज्यांना म्हणतो ते तपोनिधी नारायण महाराज यांचा सुद्धा महाअभिषेक करून, महापूजा करून, तसेच वैकुंठ स्थान मंदिरामध्ये तुकोबारायांची महापूजा करून सकाळी गाथा भजनाची सांगता होते। त्यानंतर देहूकरांच्या वतीने काल्याची कीर्तनी सेवा होते। काल्याची कीर्तनी सेवा झाल्यानंतर महाप्रसाद होतो आणि 2 नंतर कीर्तन मंडपामध्ये तुकोबारायांच्या पादुकांची पूजा केली जाते। अनेक मान्यवर, राजकीय, सांप्रदायिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात। त्यानंतर त्याच पादुका पालखीमध्ये विराजमान करून पूर्ण मंदिरामध्ये प्रदक्षिणा घातली जाते। त्याचवेळी अनेक वारकरी मोठा गजर करतात। म्हणजे ही सेवा निरंतर आपली चालू आहे। पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक नगरी तीर्थव्रत, या उक्तीप्रमाणे ही वारी देहूतून उद्या प्रदक्षिणा झाल्यावर जवळ 5:30-6च्या दरम्यान इनामदार वाड्यामध्ये वास्तव्यात जाते। ही परंपरा निरंतर चालू आहे। रामकृष्ण। ही परंपरा निरंतर चालू आहे असं तुम्ही म्हटलात। या सगळ्या गोष्टी आहेत। यावर्षी या परंपरेमध्ये काय विशेष आहे, काय वेगळेपण आहे, काय एक संकल्पना ज्या दरवर्षी वेगवेगळ्या राबवल्या जातात, तसं यावर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये असं काय विशेष वाटतं किंवा यामध्ये काय नेमकं सांगा? यावर्षी विशेष सांगायचं म्हणलं की आपण दरवर्षी जी पालखी सोहळ्यासाठी, पालखी रथासाठी जी बैलांची जोडी लागते ती आपण विकत घेतलेली आहे। 3 जोड्या, काही सिद्धटेकवरून 1 जोडी, साताऱ्यामधून आणि कर्नाटकमधून ही जोडी आपण विकत घेतलेली आहे। ती सोहळ्याला आपण वापरणार आहोत। आणि अजून विशेष म्हणजे या पालखी वारीच्या दरम्यान ज्या ठिकाणी तुकोबारायांची पालखी तळ मुक्कामी असेल त्या ठिकाणी किंवा वारीपासून देहूपासून पंढरपूरपर्यंत हरित वारी करण्याचं नियोजन आहे। ज्या ठिकाणी पालखी जाईल तिथं वारकऱ्यांच्या माध्यमातून झाडे लावण्यात येणार आहेत। अगदीच पंढरपूरची वारी आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते एकंदरीतच महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। हा जिव्हाळ्याचा विषय आता महाराष्ट्रभर वावरतो आहे। अशा सगळ्यामध्ये आपण सगळेजण याच वारीच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहत राहणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा पुढारी न्यूज। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज। आणि मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असलेली आदिशक्ती संतश्रेष्ठ मुक्ताबाईंची पालखी जालना जिल्ह्यात दाखल झाली आहे। ही पालखी आता अंबड शहराकडे मार्गस्थ होती आहे। मुक्ताई पालखी सोहळ्याचं यंदाचं 317वं वर्ष आहे। या पायी पालखीत 1,500 वारकरी सहभागी झाले असून सर्वाधिक पायी प्रवास करणारी ही पालखी आहे। या पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गौरव साळी यांनी।
मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असलेली आदिशक्ती संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पालखीची मराठवाड्यात आगमन झालेली आहे. सध्या ही पालखी जालना जिल्ह्यात मुक्कामी आहे आणि आता ही पालखी जी आहे ती अंबडच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. यंदा या पालखी सोहळ्याचे 317वे वर्ष असून 1,500 वारकरी असलेली ही पालखी जी आहे ही सर्वात जास्त पायी प्रवास करणारी सर्वात मोठी पालखी मानली जाते. आपण जर पाहायला गेलं तर ही पालखीने 6 जून रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून प्रस्थान केलं होतं आणि आता ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. आपण जर पाहायला गेलं तर या पालखीमध्ये सुमारे 1,500 वारकरी सहभागी झालेले आहेत आणि यंदाचे या पालखी सोहळ्याचे 317वे वर्ष आहे. खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागातून ही पालखी जी आहे ती पंढरपूरमध्ये दाखल होते आणि या पालखीमध्ये हे जे भाविक सहभागी झालेत हे जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकोबा असा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत. आपण जर पाहायला गेलं तर ही पालखी जी आहे ती आषाढी एकादशीच्या 2 दिवस अगोदर म्हणजेच अष्टमीला ह्या पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर हे भाविक जे आहेत ते विठुरायाचं दर्शन घेणार आहेत आणि आषाढी एकादशी निमित्त त्या ठिकाणी आपली आषाढी जी आहे ती साजरी करणार आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा प्रकारे महिला जे आहेत ते ज्ञानोबा तुकोबाचा गजर करतात, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा गजर करतात आणि ऊन वारा पाऊस पाणी कसली तमा न बाळगता जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा गजर करत त्या महिला ज्या आहेत त्या आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात निवृत्तीनाथांची पालखी दाखल झाली. 185 वर्षांची परंपरा कायम ठेवत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे हरिनामाचा जयघोष करत पालखीचं मार्गक्रमण सुरू आहे. पालखी संगमनेरच्या पारेगाव बुद्रुक इथल्या अश्विनाथगड डोंगर परिसरात दाखल होताच लेझिम पथक, फटाक्यांच्या आतषबाजी आणि फुलांच्या वर्षावात अधिकारी, पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी पालखीचं जोरदार स्वागत केलंय. इकडे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालखी मार्गाची पाहणी केली आहे. पुणे पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि मुरलीधर मोहोळ यांनी जातीनं या मार्गाची पाहणी केली. पालखी मार्गात कुठलीही अडचण येणार नाही याची ग्वाही मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. जे काय त्याच्या संदर्भात काळजी घ्यायची आहे. एक चांगल्या प्रकारचं बॅरिकेटिंग केलेलं आहे. त्याला अजून काय संरक्षित करता येतील, त्याच्या बाहेर एक बॅरिकेटिंग करता येईल. त्या ठिकाणी इथे बाकी त्या चौकामधनं पालख्या आणि त्या एकूण गर्दीचा लोंढा कसा पलीकडच्या बाजूला तो सगळा उजव्या बाजूला आपल्याला वळवता येईल का, आहे तसं वळवता म्हणजे त्याच रस्त्याला पण थोडासा पलीकडे घेऊन, कारण इथं थोडा रस्ता लहान झाला आहे. महापालिकेचं इथं मोठं एक ग्रेड सेपरेटरचं काम चालू आहे आणि त्यामुळे सगळ्याचाच एकूण पोलीस, महापालिका, इतर व्यवस्थेचा समन्वय साधून पालखी ही अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये, धार्मिक वातावरणामध्ये अगदी कुठलंही याच्यामध्ये हे न येता, व्यत्यय न येता कसं पार पडेल यासाठी प्रयत्न करतो.